ये सुरवंता ये. अगं तुझा चेहराच सांगतोय काम फत्ते झालं म्हणून. आऊसाहेब, महाराजांनी आईचा जिरेटोप पन्हाळा घेतला. आणि खान रुस्तमे जमाचा सणकून पराभव केला. शाब्बास. आता कुठे जीवात जीव आला आमच्या. चला मी थाळा घेते. सुरवंता तूही बस आमच्या पंक्तीला. आणि हो, महाराजांनी आपल्या लाडक्या लेकीसाठी एक खास गोष्ट पाठवली आहे. काय पाठवलं एवढ्या धामधुमीत? बघू. अगं बाई, बाहुली. आणि तिचा संसार तोही येईल हळूहळू. चला. फेंको मिट्टी, फेंको मिट्टी. अफजल खान तो मारा गया. लो फेंको मिट्टी. किले पन्हाला भी हाथ से चला गया. लो फेंको मिट्टी. बादशाह सलामत. बस. आपने इस तख्त को वैसे भी मार दिया है, बस रस्म बाकी थी, वो भी आज पूरी कर दो. दफना दो इस तख्त को. और रुस्तमे जमां, नामो निशान मिटा दो इस आदिल शाही सल्तनत का. अब कैसा शर्माना, अब कैसा रोना धोना. जो मुल्क कभी हमारे थे वो तो चले गए. जब हम कह रहे थे तब आपने नहीं सुना बड़ी बेगम साहिबा कि मत भेजो इतनी बड़ी फौज, मत लुटाओ शाही खजाना. लेकिन क्या किसी को अपने वालिद की मौत का बदला लेना था. किसी को सिवा को गिरफ्तार करने के सपने आ रहे थे. लेकिन क्या हुआ? पन्हाला तो गया. अब वहां भगवा लहराता होगा आसमान में. गुस्सा आता है आप लोगों की शक्ल सूरत देख के. गुस्सा तो हमें भी आता है बादशाह, पर हम हार नहीं मान सकते. ये बहुत बड़ी जंग है, हार जीत तो होती रहेगी. नई तरकीबें करेंगे, नई चालें. कौन सी नई चालें? कौन सी तरकीबें? मुल्क सीमा ने ले लिया तो क्या हुआ? मुल्क के वतनदार तो हमारे हैं. उन्हें ये वतन हमने दिया है. उन्हें सीवा के खिलाफ कर देंगे, बगावत करने कहेंगे, आपस में लड़वाएंगे और बीदन की रेल पर लंबोदर देखिए, रामदस कंध पर, भीम जरासंध पर, भूषण जो सिंधु पर, कुंभज भी से किए. शाबास, शाबास तुमच्या पराक्रमाची. आजवर जे जे अशक्य वाटत होतं ते तुमच्या पराक्रमानं शक्य होताना दिसतंय. महाराज, अहो तुमचा आदेश आहे म्हणल्यावर आम्ही तर कुठे कमी पडणार आहे का? खंडोजी, बांदल कधीही कमी पडणार नाही. आणि आज नाही, आमच्या महाराज साहेबांपासूनचा इतिहास आहे. आताही बघा ना, तुम्ही आलात आणि बघता बघता हा पन्हाळा स्वराज्यात आला. राजा, आता मागं हटायचं नाही. तुम्ही फक्त हुकूम द्या. बाय. बघू पुढचं राजकारण कशी कूस बदलतं त्यानुसार निर्णय घेऊ. राज, आज अफजल खान ठार होऊन 15 दिवस झालं. होय, आणि या 15 दिवसात आपण विजापूरकरांची झोप उडवली. शेकडो कोसांचा प्रदेश आपल्या ताब्यात आलाय. मावळ्यांना, सरदारांना उसंत नाही. एवढंच काय, घोड्यांनाही विश्रांती नाही. राजे, मुजरा घ्या. या बाजीप्रभू या, मोठा पराक्रम केला. राजे, आता मोठा पराक्रमच करायचा आहे.
तुम्ही फक्त आमच्या पाठीशी उभं राहा. खरं सांगतो बाजीप्रभू तुम्हाला, हा पन्हाळा स्वराज्यात येणं अत्यंत गरजेचं होतं. आता आम्हाला आदिलशाही सरदारांची भीती राहिली नाही. राजे तुम्ही म्हणताय ते खरंय. राजे चला, अहो गड बघण्यासारखा आहे. हे 8-10 मशाली घ्या रे. चला. अहो राजे, पायी फिरायला अर्धी रात्र पुरायची नाही, घोड्यावरनच फिरावं लागेल. एवढा मोठा घेरा आहे गडाचा. दुतोंडी बुरुज, दौलती बुरुज, पुसाटीचा बुरुज, 3 दरवाजा, मग 4 दरवाजा, वाघ दरवाजा, सज्जा कोटी, काळी बुरुज, सोनाळे तळ, एवढं सगळं. असं म्हणजे या दख्खन दौलतीचा स्वामीच आहे पन्हाळा. होय होय, असंच समजाव. राज मुजरा, या नेतोजीराव, चला गड पाहून घेऊ. गड बघूयाच राज, पण मला तुम्हाला विजापूर दाखवायचं आहे. नेतोजीराव, विजापूरही पाहूच. अहो, तुमच्यासारखी भीमपराक्रमी माणसं सोबत असताना काय अवघड आहे. अहो तुम्ही इथं अफजल खानाचा कोथळा काढला आणि तिकडं बेगम साहेबा बेशुद्ध पडली. तिला आता सावरूच द्यायचं नाही नेतोजीराव. राज, बडी बेगम सावरू लागली आणि आता तिनं वेगळीच चाल खेळली. कुठली चाल? आपल्या स्वराज्यातील वतनदारांसाठी पुन्हा वतन आणि जागिरा देणार अशी फरमानं सुटू लागली आहेत. फरमानं तर सुटणारच. लढाई हरले म्हणून लोभी माणसांना स्वराज्याच्या विरोधात उभं करून आपल्याला अडचणीत आणणारच. बैरजी, आम्हाला ठाऊक आहे ही फरमानं कुणाला गेली असतील ते. कुठं ठेवला? कोण आहे तिकडे? ओरडू नको, मी आहे. धनी, तुम्ही? वय हो, काय अवतार करून घेतलाय तुम्ही? आणि कुठं होता इतके दिवस? होतो कुठं तरी, बसलो होतो लपून. त्या शिवाजीनं दगा दिला खान साहेबाला. वाघाचं पंजर नेलं होतं लपून. नाहीतर आज आम्ही राजा असतो. राज का ग, माझ्यासाठी काही खलिता आला का? कुठं? आम्ही हुडकतो खलिता. थांबा, नका उसाक पासाक करू. योग्य आदिलशाहनं तुमच्या कोपऱ्याला परत गुळ लावलेला दिसतोय. हे बघा, आता या वक्ताला माझं ऐका. झाली तेवढी फंद पितुरी बस झाली. आपण आता आऊसाहेबांकडे जाऊ आणि त्यांची माफी मागू. अहो, काय म्हणतेय मी, तुम्हाला थेट राजगडी जायची लाज वाटत असेल ना, तर आपले सोरे हैबतराव शिळीमकरांकडे जाऊया. चालेल, आम्हाला बी लई महत्वाचं बोलायचंय त्यांच्याशी. कोण आहे? कोण आहे इथे? बाहेर कोणाला पाहिलं नाही जी. सावध रहा. आम्ही इथे स्पष्ट हालचाल पाहिली. नक्कीच कोणीतरी सुरक्षा कवच भेटून आत आलंय. पण हे बघा, खबरदार रहा. इथून आता मुंगीही बाहेर जाता कामा नये, कळलं? जा पहा कोण आहे. हा, बाईसाहेब, तुम्हालाही काही हालचाल जाणवली का? हो, तुम्ही मुलांच्या दालनात जा आणि तिकडे पहा.
आणि हो, इतरत्रही नजर फिरवा. आम्ही आऊसाहेबांकडे जाऊन येतो. बर. आऊसाहेब, आऊ आऊसाहेब, मुलांच्या दालनात नाहीत? नाहीत. मुलं तर झोपली आहेत. बाकी सगळीकडे पाहिलं? हो, सगळीकडे पाहिलं, पण आऊसाहेब तिकडे नाहीयेत. आऊसाहेब गडाची पाहणी कराल तर गेल्या नसतील? पण घेरे सरनाईक त्या चौकातच आहेत आणि पथक सुद्धा तिथेच आहे. मग त्या दालनात नाहीत, राणीवसात नाहीत. आऊसाहेब गड उतार तर झाल्या नसतील? गड उतार? हो, गड उतार. गड उतार इतक्या रात्री एकट्या? त्या एकट्या जाणार नाहीत. तेही खरं, पण गेल्या तरी त्यांना कुणी अडवणार नाही. खरंय. शिवाय आऊसाहेब गडाची पाहणी तर सूर्यास्ताला करतात. थोरल्याबाई साहेब, अहो आम्हाला तर काहीच सुचत नाहीये. आज दिवसभराची आऊसाहेबांची उठबस बघता त्या एखाद्या मोहिमेवर गेल्या असतील, म्हणजे जाऊ शकतात. मोहिमेवर? कुठली मोहीम? माझा गुणाचा त्यो राजा मारला त्याने अफजल खाना. आणि आपले आऊसाहेब त्यांचं बी नाव घे की. अगे त्या देवी आहेत म्हणून त्यांच्या पोटी हे रत्न जन्माला आलं. कोण आऊसाहेब? आणि कांचा राजा, कुणाचं कौतिक चाललंय एवढं? कोण ग तू? नवीन आहे का या मुलकात? आऊसाहेब आणि राजा ठाव नाही वय? हाय की ठाव, पर त्यांचं एवढं कौतिक कशा पाय? अव माझा पोरगा तडना ताटा, त्याला बी कौतिक या शिवाजीचं. गेला लढाया आणि मारला किओ. ही माझी सून झाली विधवा या वयात. आता आऊसाहेबासनी आहे का काय त्याचं? बाई तुझं एकच लेक गेला, माझं बी पोर गेलं लढायात. तुझा बी गेला? होय, आणि दुसरं पुन्हा पाठवलं लढाया. एक गेला, दुसरा पाठवला. मोठ्या काळजाचा हायसा तुम्ही. लय सांग केलं, दडून दडून राहिलो. आली फौज पळ, आली फौज लप. त्या खानाला फाडला राजानं, अब डोळ्याचं पारणं फिरलं. अजून 2 पोरं जरी मला असती तर ती बी पाठवली असती लढाया. पण आज वतनदारांचं राज्य असतं तर लढाई झाली नसती आणि माझा नवरा गेला नसता आणि मी सुखाने राहिली असती. हे कसलं वचन आहे तर राज्यात चाटायचं होय? वतनदार रागवतील तुमच्यावर. हा, विचारते कोण त्याला स्वराज्यात? अरे एकाला जरी चाड असती तरी आया बहिणीची आबरू वाचवली असती. आणि त्यातनं बी तुला एवढा पुळका असेल तर निघ, जाय. हे स्वराज्यातलं घर आहे, स्वराज्याचं घर आहे. आऊसाहेब बघितलं का, माणसं लय घट आहे ती. आम्हास तेच बघायचं होतं. माणसांच्या निष्ठा स्वराज्याला बांधल्यात. आता बघू वतनदारांचं काय मत आहे ते. चला. काय म्हणता खंडोजीराव? काय येणं केलं?
अहो काय आहे ना म्हणजे काय आलो असच आता रणधुमाळी संपली. अहो राजांनी चांगली जिरवली विजापूरवाल्यांची. अफजल खान फार सफा झाला. हे बघा जंग आहे, हार जीत चालूच असते काय. आणि एक लक्षात घ्या, एक पाय तुटला म्हणून गोम लंगडी होत नसते. हा पण ती लोक शब्दाला जागणारी आहेत बर का. अहो एवढं समज झालं, पण वतनाचा शब्द फिरवला नाही त्यांनी. आम्हाला वतनाचा कागद पाठवलाय. ऐकलंय तस. का तुम्हाला नाही आला का वतनाचा कागद? बाईसाहेब आहेत का? अहो ऐकलं का? तुमच्याकडे कोणीतरी आलंय बघा. काय म्हणाल? अहो आपलं नाही 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 नाही, आम्हाला नाही येणार कागद. हो आम्ही राजांची माणसं. आज आहे तो, पण उद्याच काय? उद्याही असणार राजांच्याच बरोबर. हे बघा शिळीमकर, या नुकसानीच्या काळात आपण जर आदिलशाहीशी निष्ठा दाखवली तर उद्या पाठच्या देखील आपल्याला ध्यानात ठेवल. काय काम होतं बाई? अव तुम्ही इथलं वतनदार, तुम्ही शिफारस केली राजगडावर, तर माझी सून बालपरवेशी भागात कामाला लागल आणि आबदार बी राहील. बरं, मी बोलून बघते आऊसाहेबांशी. लई उपकार होतील तुमचं, पण राजगडावरच बघा बर का. वय का हो? आता त्या बाई राजगड असं बोलल्या का? हो का? का म्हणजे काय? मगाशी बघितलं मी त्यांना, ओझरत जिजाबाईंचा भात झाला. नेमकर काहीतरी गडबड दिसते. हे गुप्तहेर असतील बरं. थांबा, मी बघूनच आलो. ओ पाहुणं, अहो इथनं 2 बाया जाताना पाहिल्या का? बाया नाही व. नाही. तर मग ह्या गेल्या कुठं? माझ्या मागावर शिवाजीनं पाठवलेलं हेर तर नसतील ना? या बायका हेर असल्या तर? काय व? काय झालं बोलणं? काय घेणार निर्णय? निर्णय तर घ्यावाच लागेल. या आदिलशहाला जबाब द्यावाच लागेल. पण काय देणार जबाब? जरा विचार करून द्या. आपण राजांच्याच बरोबर राहायचंय. हो म्हणजे बघू ना. कुठे गेले पाहुणं? काफर तो काफर ही रहेंगे. इतना पाला पोसा हमने, और या परवरदिगार, इनकी ये जुर्रत, ये मामूली वतनदार जो कल तक हमारे फेंके हुए टुकड़ों पर गुजारा करते थे, आज हमारे ही फरमान की बेअदबी कर रहे हैं. पहले तो ऐसा नहीं हुआ था, अब कैसे हुआ? सियासत बदल गई और क्या. पहले वहां हमारा राज था, अब किसी और का है बस. आदिलशाही सल्तनत को इतनी जल्दी कमजोर समझने की गलती कैसे कर सकते हैं वो? हार जीत तो होती रहेगी, लेकिन उन्हें ये तय करना होगा कि वो हमारा साथ देंगे या उस काफर सीवा का. देखिए जवाब भेजा है, देखिए खुद को और हमें जला रहे हैं. इससे पहले 1 या 2 वतनदार ही हमारी नहीं सुनते थे, आज तो इन सब ने अपना रुख बदल दिया. जैसे ही हमारी हुकूमत फिर से आएगी अम्मी जान,
ये आली आदिल शाह किसी को नहीं बख्शेगा, सबसे बड़ा कत्ले आम करेगा।